आज आपण बघूया परिसर अभ्यास भाग 1 बी, अर्थातच पाठ 13 ते 24. पाठ 13 दिशा व नकाशा. आता या चित्रावरून कोणतं चित्र कोणत्या दिशेला आहे ते ओळखा आणि सांगा. यामध्ये उत्तर दिशेला आहे एक उंच इमारतीवर घड्याळ, पूर्व दिशेला आहे जलाशय, दक्षिण दिशेला आहे घर आणि पश्चिम दिशेला आहे एक झाड. मात्र किल्ला, दिव्याचा खांब, विहीर आणि डोंगर यांच्या दिशा नक्की सांगता येत नाहीत, कारण त्या कुठल्या तरी दोन दिशांच्या दरम्यान आहेत. अगदी बरोबर. मग आता सांगा डोंगर कशाच्या दरम्यान आहे? उत्तर आणि पश्चिम. विहीर पश्चिम आणि दक्षिण. दिव्याचा खांब दक्षिण आणि पूर्व. किल्ला पूर्व आणि उत्तर. छान. म्हणजेच दोन मुख्य दिशांच्या दरम्यान देखील अनेक वस्तू असतात आणि या वस्तूंची दिशा निश्चित होण्यासाठी उपदिशांचा वापर करावा लागतो. म्हणजे मुख्य दिशा आहेत पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि उपदिशा आहेत आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. मग आता मला सांगा, दिव्याचा खांब कोणत्या दिशेला आहे? आग्नेय. विहीर नैऋत्य, डोंगर वायव्य आणि किल्ला ईशान्य. दिशा ह्या नेहमी जमिनीला समांतर असतात, म्हणून नकाशा नेहमी स्थानिक दिशांनुसार जमिनीवर ठेवून मग त्याचं वाचन केलं तर ते अचूक होतं. हा आहे महाराष्ट्र राज्याचा नकाशा. या नकाशामध्ये पहिल्यांदा शोधा बीड जिल्हा. सापडला? आता या बीड जिल्ह्यात दिशाचक्र ठेवायचं आणि कोणकोणते जिल्हे दिशा आणि उपदिशांवर येतात त्याची नोंद करायची. बीड जिल्ह्यात दिशाचक्र ठेवलं तर उत्तरेला आहे जालना जिल्हा, दक्षिणेला उस्मानाबाद जिल्हा, पूर्वेला नांदेड जिल्हा, पश्चिमेला अहमदनगर जिल्हा. यानंतर आग्नेयेला लातूर जिल्हा, नैऋत्येला पुणे जिल्हा, वायव्येला औरंगाबाद जिल्हा आणि ईशान्येला परभणी जिल्हा. बरोबर. परिसरामधली ठिकाणं एकमेकांपासून काही अंतरावर असतात आणि या ठिकाणांचा आकारही मोठा असतो, पण नकाशाचा आकार मात्र त्या मानाने लहान असल्यामुळं या ठिकाणातलं अंतर नकाशात दाखवताना आपल्याला कमी करावं लागतं. पण हे करताना ते अंतर नकाशात किती प्रमाणात कमी करायचं हे ठरवलं जातं. म्हणजेच नकाशातल्या ठिकाणातलं अंतर हे प्रमाणबद्ध असतं. जसं रसिका आणि रेश्मा यांच्या घरातलं खरं अंतर 10 किलोमीटर म्हणजे 10 किमी आहे, पण नकाशा काढताना 1 सेंटीमीटर बरोबर 1 किमी असं प्रमाण घ्यायचं. म्हणजे मग नकाशामध्ये त्यांच्या घरातलं अंतर किती होईल? ते होईल 10 सेमी. या ठिकाणी आपल्याला रंजना आणि जुली यांचं राहण्याचं ठिकाण दिसतंय. या सहलीसाठी बाहेरगावी आल्या आहेत. त्यांना त्यांच्या या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यानाकडे जायचंय. त्यांच्याकडं त्या भागाचा नकाशा आहे. फक्त तुम्ही काय करायचं तर त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यानापर्यंतचं अंतर काढायला त्यांना मदत करायची. करूया मदत. पहिल्यांदा उद्यानाचं ठिकाण शोधूया. सापडलं? सूचीप्रमाणे आपल्याला उद्यानाचं ठिकाण सापडलं. आता राहण्याचं ठिकाण आणि उद्यानाचं ठिकाण इथपर्यंतचं अंतर फूटपट्टीने मोजूया. हे येतंय 10 सेंटीमीटर. आता यामध्ये आपण प्रमाण बघूया. नकाशातील प्रमाणानुसार
1 सेंटीमीटर बरोबर 10 मीटर. मग आपलं अंतर आहे 10 सेंटीमीटर, म्हणजे ते येईल 100 मीटर. आता दुसरा प्रश्न आहे, त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यान कोणत्या दिशेस आहे ते शोधायला मदत करा. नकाशातच आपल्याला दिशा समजतात. त्यानुसार ही दिशा आहे पूर्व आणि दक्षिण यामधली, म्हणजेच आग्नेय. म्हणून त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून ते उद्यान आग्नेय दिशेला आहे. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.